हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज खूप दिवसानंतर, महिन्यांनंतर मी व्हिडिओ बनवत आहे. आणि थोडा काळ मी व्हिडिओ बनवला नाही कारण का मी कुठेतरी बाहेर गेली होती. सो काही रिझन्स होते त्यामुळे बनवला नाही. पण आज आपण जाणार आहोत वसई विरारमधील एका बीचला, म्हणजे भुईगाव बीचला. सो आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. खूप दिवसानंतर मी माझ्या सखीसोबत आज जात आहे वसईच्या एका बीचला. खूप लांब जायचे प्लॅन होते गाडी घेऊन, पण कुठे मी जाता आले नाही. सो आज जवळच्या जवळ असं सखीसोबत प्लॅन बनवला बीच डेट करून. सो आज आपण जाणार आहोत भुईगाव बीचला. भुईगाव बीचला कसं जायचं, तिथे जायचा खर्च किती येईल, जर तुम्ही मुंबईतून येत असाल, सेंट्रल लाईनवरून किंवा कुठून दुसरीकडून येत असाल तर कसं जायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. आज मॅप लावायची गरज नाही आहे कारण हा माझ्या जवळचा बीच आहे आणि मी इथे खूप वेळा गेले आहे म्हणून. तुम्हाला भुईगाव बीचला जायचं असेल तर वसई स्टेशनच्या बाहेरूनच महानगरपालिकेच्या बसेस सुटतात. तिथून तुम्हाला साधारण ₹15 आय थिंक तिकीट असेल, 15-20 कारण का मी खूप आधी गेले आहे तेव्हा ₹13 होते आय थिंक. सो ₹15-20 पकडा, मॅक्झिमम तेवढी असेल तिकीट. त्या तिकीटने तुम्ही च्या बस स्टॉप आहे तिथे तुम्ही उतरून तुम्हाला आतमध्ये साधारण 15-20 मिनटं चालायला लागेल, तेव्हा तुम्ही बीचला पोचाल. आणि बीचच्या आधी एक मठही आहे स्वामी समर्थांचा, तिथे नक्की व्हिजिट करा. भुईगावचा तो खूप मोठा आणि प्रसिद्ध मठ आहे. तिथे खूप लांबून लांबून लोक आशीर्वाद घ्यायला येतात. वसई विरारवरूनही खूप लोक तिथे एव्हरी सॅटर्डे, थर्सडे, संडे जेव्हा टाईम मिळेल तेव्हा जातात. सो त्या मठालाही नक्की व्हिजिट करा. वसईमध्ये असे ओपन रोड्स खूप आहेत जिथे तुम्हाला असे फास्ट गाडी चालवायला मिळेल, पण चालवू नका कारण का कधी अचानक काही समोर येईल माहीत नाही. माझी गाडी हमेशा कंट्रोलमध्ये असते. खूप लोक मला बोलतीलही की स्लो चालवते हे ते, पण मला माझ्या सखीवर पूर्ण भरोसा आहे. पण मी तिला हळू चालवणंच नेहमी समजते कारण का हळू चालवून मला माझी सेफ्टी आणि तिची सेफ्टी बघायची असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला वसईमधील असे खूप ठिकाणांचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा. जे मला माहिती आहे ते मंदिरं आणि बीचेस मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आता. कारण का मला लांब जायला आता मिळत नाही कारण का माझे लांबचे प्लॅन होतात, पण मी ते बाय ट्रेन करते, सखी करत नाही आहे. सो जर तुम्हाला त्याचेही व्हिडिओ पाहिजे असेल तरी सांगा. मी आता रिसेंटली हम्पीला गेले होते. त्याच्यानंतर मग मी अधूनमधून असं कुठे ना कुठे जातच असते. जर तुम्हाला हम्पीचा ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा, कुठे स्टे करायचा, कुठे फिरायचं आणि एकूण खर्च किती आला, त्याचा ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो मी तुम्हाला त्याचं पूर्ण आयटिनरी बनवून देईल की किती खर्च आला आणि आम्ही कसे गेलो होतो ते. ॲक्च्युली मला असं ब्लॉग बनवायला आवडत नाही जिथे मी असं कुठेतरी फिरायला जाते फ्रेंड्ससोबत आणि मी एकांतात असेल तेव्हा मी ब्लॉग बनवते. माझी फॅमिलीसोबतही इव्हन कधी ब्लॉग बनवत नाही. कारण की मला ते बोलतात ना, आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स अजूनपर्यंत आला नाही आहे. तो जेव्हा मला येईल तेव्हा मी नक्की ते प्रयत्न करणार आहे आता. आणि जर तुम्हाला असे उज्जैनचे ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, त्र्यंबकेश्वरचंच पाहिजे असेल तरी सांगा. मी असे खूप ठिकाणं एक्सप्लोअर केले आहेत. तुम्ही माझा इंस्टा चॅनलवर गेलात तर तिथे माझं मेन पेजही मिळेल, विभा नावाचं. त्याची लिंकही मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे तुम्हाला मिळतील जे प्लेसेस मी एक्सप्लोअर केले ते. जर तुम्हाला त्यापैकी कोणत्याही प्लेसेसचे आयटिनरी पाहिजे असेल, तुम्हाला स्टे पाहिजे असेल, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सर्व माहिती देईन. सो ही झाली आपली माहिती. तर वसईमध्ये असे खूप सारे प्लेसेस आहेत जे एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत. इथे शांतता आहे आणि खूप छान आहे वसई. तुम्ही खूप सगळं गावगाव करतात, पण ह्या गावातच एक समाधान आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कष्ट करायला लागतात, पण इथे येऊन जे समाधान मिळते ते कुठेच नाही मिळत. सो हा हा आहे भुईगाव बीच. भुईगाव बीच हा आधी अत्यंत शांत होता. कोणीच यायचं नाही, पण आता खूप क्राऊड येतो, दुकानं लागलेत, खूप लागलं. पण इथे येऊन मस्त पीस मिळतो. सो त्या प्लेसचा आपण आता एन्जॉय करूया आपल्या सखीसोबत. सखीचे थोडेफार व्हिडिओही काढूयात आणि नंतर मध्ये मी रील म्हणून नक्की पोस्ट करणार आहे.
बीच म्हटलं की शांतता, मस्त वाटतं, खूप छान वाटतं. प्री वेडिंगही सुरू होते, छान वाटत होतं. मी थोडा वेळच थांबले आणि त्यानंतर मी सनसेटपर्यंत थांबले नाही कारण का मला घरी काम होतं. सो मी थोडा वेळ थांबूनच मी रिटर्नसाठी निघाले. सो हा होता आपला भुईगाव बीच. जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही प्लेसबद्दल, तुम्ही नक्की मला कमेंट करा. सो हा ब्लॉग मी इथे समाप्त करत आहे. सो बाय.